विद्यार्थ्यांनो, कृतीपत्रिका आराखडा हा भाग आपण पाहतोय. या अंतर्गत जवळजवळ आपण 4 विभाग पाहिले. गद्य विभाग पाहिलाय, पद्य विभाग पाहिलाय, स्थूलवाचन विभाग पाहिलाय, भाषाभ्यास नावाचा विभाग पाहिलाय. आता शेवटचा विभाग आहे जो आपल्या कृतीपत्रिकेमध्ये असतो आणि अतिशय महत्त्वाचा असा विभाग आहे ज्याला उपयोजित लेखन म्हणतात. उपयोजित लेखन हा अतिशय महत्त्वाचा शब्द आहे, उपयोजित लेखन. आणि याच विभागाला सर्वाधिक गुण आहेत, 24 गुण आहेत. 24 गुण उपयोजित लेखनाला. काय असतं या उपयोजित लेखनात याविषयी सविस्तर माहिती पाहू आपण. पहा, त्याच्यामध्ये 3 प्रश्न असतात उपयोजित लेखनात. उपयोजित लेखन 5वा विभाग आहे, हा शेवटचा विभाग आहे. मार्क आहे 24 गुणाचा प्रश्न, सर्वात मोठा आहे. याच्यामध्ये 3 प्रकारचे प्रश्न असतात. अ नावाचा प्रश्न असतो ज्याच्यामध्ये पत्रलेखन, जो आपला नेहमीचा आणि परिचित असा शब्द आहे पत्रलेखन. याच्यामध्ये 3 प्रकारचे प्रश्न विचारले जातात, 3 प्रकारचे पत्र विचारले जातात. विनंती पत्र आहे, मागणी पत्र आहे आणि कौटुंबिक पत्र आहे. पाहत असताना आपण सविस्तर पाहू. परीक्षेमध्ये कसा प्रश्न असतो हा पहा. इकडे लक्षात घ्या, इथं मी तुम्हाला दाखवतो आहे पत्रलेखन. पहा, सोडवा कृती, सोडवा उपयोजित लेखन. खालील कृती सोडवा पत्रलेखन. इथं विषय दिलेला असतो. विषयाला अनुसरून 2 प्रश्न विचारलेले असतात. 2 पैकी कोणताही एक प्रश्न, हे सोडवा, हा सोडवा, कोणताही सोडवा. याच्यामध्ये 2 प्रश्न आले आहेत. पहा, याच्यामध्ये काय आला, एक मागणीपत्र आला आहे आणि एक आभारपत्र आला आहे. 2 पैकी कोणताही प्रश्न आपण सोडवू शकतो. अशा पद्धतीचा हा प्रश्न असतो आणि याला 6 गुण आहे. 6 गुणाचा हा प्रश्न आहे पत्रलेखन. थोडासा बदल आहे पत्रलेखनात, कारण पूर्वी जे पत्र होतं त्याच्या व्यतिरिक्त थोडासा बदल केलेला आहे त्यांनी. जसं आता ईमेल पत्र ज्याला म्हणतो आपण, तर तशा पद्धतीचं हे पत्रलेखन असतं. समजा आपल्याला एखाद्याला जर पत्रलेखन विभाग कठीण जात असेल तर त्यासाठी पर्याय आहे, म्हणजेच याला किंवा और प्रश्न दिलेला असतो, याला और पत्राला सारांश लेखन. सारांश लेखन एकतर पत्र लिहा, पत्र जमत नसेल तर सारांश लेखन घ्या. सारांश लेखन आपण अभ्यासला आहेच, पुन्हा आपण जेव्हा शिकणार त्यावेळेस हा भाग सुद्धा आपण पाहू. सारांश लेखनाचा भाग असतो, यालाही 6 मार्काचा आहे. कोणताही सोडवा, 2 पैकी कोणताही प्रश्न आपण सोडवू शकतो. हा 6 गुणाचा प्रश्न आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न येतो याच्यामध्ये आ नावाचा. आ नावाच्या प्रश्नामध्ये आपल्याला एकूण गुण आहेत. एकूण गुण याच्यासाठी आहे 10 गुण. पहा, 10 गुणाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये 3 प्रश्न असतात. एक पहिला प्रश्न असतो जाहिरात लेखन. जाहिरात लेखन आहे. आपण जाहिरात याच्या आधी कधी पाहिली नसेल, इथं दाखवता मी तुम्हाला जाहिरात लेखन कसा प्रश्न असतो. जाहिरात लेखन हा प्रश्न आहे. इथं काही शब्द दिलेले असतात आणि या शब्दांवरून आपल्याला जाहिरात तयार करायची असतं. मी तुम्हाला नंतर शिकवतो त्यावेळेस लक्षात येईल. दुसरा प्रश्न असतो इथं बातमी लेखन. बातमी लेखन इथं सुद्धा पहा, एक विषय दिलेला आहे. बातमी लेखन आहे, नवराष्ट्र विद्यालय आहे. आता अशा प्रकारचं एक टायटल दिलेलं असतं आणि यावर आधारित बातमी तयार करायची असतं. आणि तिसरा प्रश्न याच्यामध्ये असतो कथा लेखन. कथा लेखन पहा, कथा लेखनाचं कसं असतं. इथं कथा दिलेली आहे, तुटक तुटक अशी कथा दिलेली आहे.
ही कथा वाचून पूर्ण करायची असतं, हा एक भाग असतो. त्याशिवाय कधी कधी अर्धी कथा दिलेली असते, पूर्ण नाही, अर्धी कथा दिलेली असते आणि अपूर्ण कथा पूर्ण करा. कथेची सुरुवात दिलेली आहे, कथेचा शेवट करा. किंवा एखादं शीर्षक दिलेलं असतं, शीर्षकावरून कथा लिहा. तर अशा प्रकारचे 3 प्रश्न आहेत. आणि या तीन पैकी कोणतेही 2 सोडवा. 3 पैकी कोणतेही 2 सोडवायचे आहेत. म्हणजे 5 गुणाचा एक प्रश्न आहे. 5 5 10 असा 10 गुणाचा हा प्रश्न असतो, 8 नंबरचा. आणि आता शेवटचा प्रश्न आहे ई नंबरचा, ज्याला आपण निबंध लेखन वगैरे असा शब्द वापरतो. पण त्या निबंध लेखनामध्ये 3 प्रश्न आहेत का असं असतं. इथं एक टायटल, खालीलपैकी कोणतेही एक कृती सोडवा. एक कृती सोडवा. आणि याला 8 गुण आहेत. किती गुण आहेत? 8 गुणांची कृती आहे. इथं सुद्धा 3 कृती दिलेल्या असतात. 3 कृतीपैकी पहिली कृती असते प्रसंग लेखन. प्रसंग लेखन कसा प्रश्न असतो. इथं एक चार्ट दिलेला असतो, पहा चार्टवर लक्ष घ्या. प्रसंग लेखनाचा एक चार्ट दिलेला असतो. या ठिकाणी जी माहिती आहे, या माहितीच्या खाली एक विषय दिलेला आहे. पहा, माहिती वाचायची, विषय वाचायचा आणि त्यानुसार ह्या प्रसंगाचं वर्णन आपल्या शब्दात आपल्याला करायचं असतं. हा एक भाग आहे. याच्यामध्ये दुसरा भाग असतो आत्मकथन. आत्मकथन नावाचा भाग आहे. आत्मकथनामध्ये सुद्धा पहा काही मुद्दे दिलेले असतात, लक्षात घ्या. इकडे हे आत्मकथन आहे. पहा, दिलेल्या मुद्द्याच्या आधारे चौकटीतील घटकांचे आत्मकथन लिहा. पहा, इथं झाड नावाचा मुद्दा दिला आहे, त्याला अनुसरून 4 शब्द दिलेले आहे. आणि या 4ही मुद्द्यांना धरून आपल्याला आत्मकथन लिहायचं असतं. हा दुसरा प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये शेवटचा प्रश्न असतो, एक तिसरा प्रश्न आहे वैचारिक लेखन. वैचारिक लेखन अतिशय महत्त्वाचा आहे हा सुद्धा प्रश्न. पहा, इथं वैचारिक लेखनात काय विचारलेलं असतं. वैचारिक लेखन, भारत माझा देश आहे या विषयावर तुमचे विचार लिहा. किती सुंदर प्रश्न विचारलेला आहे आणि किती सोपा प्रश्न आहे. वैचारिक लेखन, तुमचं मत लिहा. ज्या प्रश्नात तुमचं मत लिहा असा शब्द येतो, त्या ठिकाणी आपल्या प्रश्नामध्ये जर काही चूक झाली असेल तर त्याला क्षमा असतील, कारण ते तुमचे विचार आहेत आणि आपल्याला विचारला आहे तुमचे विचार लिहा. अशा प्रकारचे 3 प्रश्न आहेत. पण सोपं कसं आहे, 3 आहे. प्रत्येक याच्यात काहीतरी आपल्याला एक मार्गदर्शन दिलेलं आहे, मुद्दे दिलेले आहेत आणि 3 पैकी कोणतंही एक सोडवायचं आहे. ई नावाचा शेवटचा प्रश्न आपण पाहिलाय. यामध्ये 3 प्रश्न दिलेले आहेत, प्रसंग लेखन, आत्मकथन, वैचारिक लेखन. आणि या 3 पैकी कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने एका प्रश्नाला 8 गुण आहेत, कोणताही एक सोडवा. 8 गुणांसाठी आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी हा भाग आपला संपलेला आहे. पहा, 24 मार्काचं उपयोजित लेखन आहे. पत्रलेखन 6 गुण आणि 8 नंबरचा प्रश्न 10 गुणाचा आहे. याच्यामध्ये 3 प्रश्न आहेत, 3 पैकी 2 सोडवा आणि शेवटच्या याच्यामध्ये 3 पैकी 1 सोडवा. अशा रीतीनं हा 24 गुणाचा प्रश्न आहे, जो अतिशय महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आपला कृतीपत्रिकेचा आराखडा जो आहे हा या ठिकाणी संपलेला आहे. जो आपला पेपर आहे परीक्षेचा, हा अतिशय महत्त्वाचा पेपर या ठिकाणी आपण पूर्णतः पाहिलेला आहे. यामध्ये तुम्हाला जर काही अडचण आली असेल, काही समजलं नसेल तर त्याविषयी पुन्हा चर्चा करा. या कृतीपत्रिकेचं नियोजन आणि हा पुस्तक
या दोघांचा विचार करून अभ्यास करा. जर असा आपण अभ्यास केला, या पद्धतीनं अभ्यास करत गेला तर आपल्याला निश्चितच यश हे दूर राहणार नाही, तर आपल्या अतिशय जवळ असेल आणि आपल्याला जास्तीत जास्त मार्क 90, 95, 98 मार्कसुद्धा मिळू शकतात. त्यासाठी या नियोजनानुसार अभ्यास करा. तुम्हाला शुभेच्छा. काही राहिलं असेल तर विचारा. ठीक आहे, धन्यवाद.